मुंबईतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईच्या मालाडमधील पठाणवाडीमध्ये 2 गटात राडा झालेला आहे। गुढीपाडव्याच्या दिवशीच मालाडमध्ये ही हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यामुळे परिसरात आज देखील तणावाचं वातावरण आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राड्या प्रकरणी सध्या मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे अत्यंत गंभीर आहे। मी मीडियाच्या माध्यमातून ती घटना या ठिकाणी पाहिलेली आहे। जर अशा प्रकारच्या प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी, हिंदू सणाच्या दिवशी या पद्धतीनं वागणार असतील, या प्रवृत्तींना ठेचण्याची आवश्यकता आहे। प्रत्येकाने आपला सण साजरा करावा, परंतु दुसऱ्याच्या सणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यत्यय आणणं, मारहाण करणं त्या ठिकाणी योग्य नाही। निश्चितच राज्य सरकार, पोलीस खातं आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याची गंभीर दखल घेतील आणि संबंधितांवर योग्य कडक अशा प्रकारची कारवाई होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान मालाडमधील राड्या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिलेली आहे। मस्जिद समोरून एक रिक्षा जात असताना त्याच्यामध्ये काही गैरसमज झाला आणि त्याच्यामधून वाद झालेला आहे। त्यामध्ये मुस्लिम समाजातील काही इस्मांनी हिंदू समाजातील काही मुलांना त्या ठिकाणी वादावादी होऊन त्यांच्यात एकमेकांमध्ये मारहाण झालेली आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 9 ते 10 अनोळखी इस्मांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास चालू आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे निष्पन्न करून अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे।